नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बघा रात्रभर हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. स्वच्छ 2 वेळा धुवून घेतली आणि भिजत घातली होती. या पद्धतीने बघा भिजली डाळ आपली छान. त्यातलं पाणी काढून घेतलंय मी. आज मी हरभऱ्याच्या डाळीचा फोडीव झुणका करणार आहे. तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मिक्सरमध्ये घालून घेतले. ती भिजवलेली हरभऱ्याची डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. पूर्वी पाट्यावर करत होते, आता पाटा वरोटा नाही आहे कोणाजवळ. जिरे घातले चमचाभर. तुम्ही ओवाही घालू शकता. मी कांद्याची पात घातली त्याच्यात होती म्हणून. हिरवी मिरची, थोडंसं आलं तुम्ही घालायचं तर घाला, नाही तर नका घालू, चालू शकते, याला का होत नाही. कोथिंबीर मात्र भरपूर घाला. अगोदर एकदा डाळ केले म्हणून तसं मिक्सरचं भांडं दिसतंय. ते नुसतं त्यात डाळीचीच केली, डाळच फक्त केली, त्यात काय घातलं नव्हतं. यात घातलं आता सर्व. थोडंसं पाणी घाला, लागत असले तर घाला, नाही तर नका घालू. याला थोडंसं लागलं म्हणून मी घातलं. हे बघा या पद्धतीने बारीक झाले. थोडी थोडी डाळ राहतेच तरी शिल्लक. इकडं कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व चिरून ठेवले. हे बघा इकडं कढई ठेवले गरम करायला. या झुणक्याला फक्त जास्त तेल लागतं. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घातले. कढीपत्ताही घालू शकता. कढीपत्ताच नाही आमच्यात, काय करायचं, संपलाय, आणायचं आता. आज बुधवारचा बाजार असतो ना आमच्या इथं सांगलीच्या. जिरे घातलेत, मोहरी घातले. सकाळ सकाळी ही भाजी भाकरी मी तयार केली. कांदा पण बारीकच चिरून घ्यायचा. तुम्ही काय म्हणताय झुणक्याला? आम्ही तर हरभऱ्याच्या डाळीचा झुणका म्हणतोय, फोडलेला. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कांदा पण छान भाजून घ्यायचा आहे. मी त्यात कांद्याची पात होती म्हणून टाकली थोडीशी. छान लागतो हा झुणका. करून बघा एकदा आणि कमेंटमध्ये मला खरंच नक्की सांगा. आणि तुम्ही कसा करता तेही सांगा. भाजून घ्यायचं छान. हळद टाकले. हिंगही घालू शकता तुम्ही, माझा विसरला घालायचा. हिंग, कढीपत्ता घालू शकता. आणि यात परत हिरवी मिरची तुम्हाला लागेल तर तिखटाप्रमाणे घालू शकता. मी नाही घातली, मी त्यातच घातले. थोडीशी घालायची तर घालू शकता. छान हलवून घ्यायचं आहे. हातात माझ्या एका मोबाईल आहे त्यामुळं हलवायला जमेना. आता मोबाईल बंद करून हलवून घेणार छान. थोडंसं मीठ टाकले. कोथिंबीर घातले. एका हाताने हलवायला येत नाही ना, त्यामुळं असं छान हलवून घ्यायचा. फक्त याला तेलच जास्त लागते. तुम्ही वरूनही अजून तेल घालू शकता. हे बघा आपला झुणका असा होतोय. करून बघा एकदा. झाकायचा एक 5-10 मिनटं, मुरून द्यायचं म्हणजे छान परत शिजतोय. बारीक केल्यामुळे लगेचच शिजतोय हा झुणका. बाहेर गेल्यावर प्रवासाला हा झुणका आणि चपाती छान लागतो. हे बघा या पद्धतीने आपला झुणका तयार आहे. शिजलाय छान. चपाती सोबत तर मुलांना डब्यातही देऊ शकता.
एक नंबर झाला आहे झुणका. मी तसाच खाऊन बघितला, माझं तोंड राहत नाही. आपला झुणका तयार आहे. इकडं भाकरी करून घेणार आहे. पीठ चाळून घेतले. बाजरीच्या भाकरी करणार आहे. ते बाजरीचं पीठ राहिले ना अजून थोडंसं, नाही तर मग जास्त दिवस बाजरीचं पीठ ठेवल्यावर कडू लागते मग भाकरी, म्हणून जास्त दिवस ठेवायचं नाही. उतवणी लागत नाही तरी पण मी घातले, ते ज्वारीच्या भाकरीला घालतो म्हणून ही सवय लागली ना भाकरी करताना उतवणी घालायची. कसा वाटला व्हिडिओ? आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. गरम पाणी ह्यात पण थोडं ओतले आणि त्यात पण थोडं. पीठ चिकटच असते ते बाजरीचं, त्याला लागत नाही पण मी घातले. थोडंसं मीठही घालतात. अगदी 2च भाकरी करणारे फक्त, पातळ पातळ छान बारक्या. तुम्ही कसा करता झुणका ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काय म्हणता ते पण सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघता तेही सांगा. आज आमचा सांगलीचा बुधवारचा बाजार असतोय ना, त्यामुळे आज कढीपत्ता मिरच्या सगळं आणणार आहे. छान पीठ असं मळून घ्यायचं. जेवढं पीठ तुम्ही मळताल तेवढी भाकरी छान होत्या. तर व्हिडिओत दाखवायचं आहे म्हणून थोडं कमीच दाखवलं, नाही तर पीठ जेवढं तुम्ही मळताल तेवढं छान भाकरी होत्या आणि चवीलाही होत्या. हे बघा या पद्धतीने करून घ्यायची. पीठ जेवढं छान मळाल तेवढं भाकरी एकदम मस्त होते. करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे बघा या पद्धतीने मी भाकरी करते आणि खाली पीठ घालायचं आणि नंतर गोळा ठेवून असं थापून घ्यायचं. हे बघा असं थापायचं. असं थापून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने मी भाकरी करत असते. 2च करणार आहे फक्त. मला आवडला का व्हिडिओ? आवडत असले तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा ज्वारीच्या भाकरीसोबत पण चांगला लागतो झुणका, पण आमच्यात पीठ ज्वारीचं नाही आहे, बाजरीचं आहे, त्यामुळे मी बाजरीचीच भाकरी 2च केल्यात फक्त. हे बघा या पद्धतीने. कधीतरीच आम्ही भाकरी करतो ना, रोज रोज भाकरी नाही करत आम्ही, पण भाकरी खायला हवी, शरीराला चांगली असते भाकरी. हे बघा अशी भाकरी पचली की पलटी करून घ्यायची. पचली म्हणजे त्याच्यावरचं सगळं पाणी हे द्यायचं, सुकून द्यायचं, वाळून द्यायचं आणि मग पलटायची. आणि पाठीमागची बाजू भाजून घ्यायची. अशी छान आपली पाठीमागची बाजू भाजलेली आहे आणि गॅसवर अशी या पद्धतीने मी भाजून घेते. तुम्ही तव्यातही भाजू शकता, चुलीवर तर खूपच छान आरावर ती भाकरी वेगळीच चव असते त्याची. आता चुलीच नाही तिथं. हे बघा आपली भाकरी किती छान फुगली आहे बघा. खूप छान भाकरी फुगली आपली. या पद्धतीने मी दोन्ही भाकरी करून घेणार आहे. 2च करणार आहे भाकरी. हे बघा आपली भाकरी आता टम्म फुगून आपली अशी या पद्धतीने तयार आहे. या सर्वजण जेवण करायला. हे बघा ही भाकरी. आता मी ताट करणार आहे. भाकरी 2 बाजरीच्या भाकऱ्या आहेत. ज्वारीच्या भाकरीसोबतही छान लागतं. ताक वाटीभरून ताक आहे. ते झुणका केलेला आहे आपण, हरभऱ्याच्या डाळीचा फोडीव झुणका. फक्त या झुणक्याला तेलच फक्त जास्त लागतं, म्हणजे थोडं जास्त, इतकंही जास्त नाही. कोरट्याची कारळाची चटणी आहे
माईन लोणचं आहे. माईन लोणच्याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माहिती आहे का माईन लोणचं? कांद्याची पात तोंडी लावायला आहे. आता या दिवसात भाज्या भरपूर येतात आणि स्वस्तही आहेत. यात फक्त मेथीची भाजी हवी होती, तीच नाही केली मी. हे बघा, या पद्धतीने आपलं जेवण आहे तयार. तुमचं झालं का जेवण? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. हे बघा, या पद्धतीने आपलं जेवण तयार आहे. ताट कारळाच्या चटणीत थोडंसं तेल घातले. बाजरीची भाकरी आणि कारळाची चटणी एकदा खाऊनच बघा. कारळाच्या चटणीचा व्हिडिओ आपला आहे. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.